त्याच्यात मैत्रीण माझी, तिला काय सांगू? काय सांगू म्हणजे तुला जाताना सांगता नाही आलं का? काय हसतोय वरती तोंड घेऊन? एवढी भारी आली होती ती अरे, सिरियसली. लाज लज्जा नाहीये का रे तुला? वरती तोंड घेऊन मला सांगतो पण आहे तू? माझी मैत्रीण माहिती कोण आहे तुला? हा, कोण आहे सांग. तू. पण तू भेटायला तर दुसऱ्या मैत्रिणीला गेला होता ना? खरं गेला होता आज. Was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. हे गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आता आमची मॉर्निंग झालेली आहे आणि आता आहे ना ऋषीचं चालू आहे जेवण. ऋषीने आज मस्तपैकी एक्सरसाइज केलेली आहे. आता जेवण करतोय. स्किन केअर पण झालेली वाटतं सरांची. सगळं रेडी मी. एकदम सर्व तयार आहे, फक्त आंघोळच बाकी आहे. समोर आम्ही टीव्हीवर ब्लॉग लावलेला आहे. आम्हाला आहे ना इतकी सवय लागलेली माहिती का, टीव्हीवर कंटिन्यू आपले ब्लॉग राहतात आणि ते ब्लॉग बघायच्या नादात आहे ना आमचा टाइम कसा जातो कळतच नाही. कंटिन्यू ब्लॉगच बघत राहतो. या सकाळपासून पाऊस चालू आहे, ते पण जोरदार पाऊस चालू आहे. म्हणजे रात्री पण पाऊस चालूच होता. मी ना रात्रीला 2-3 वेळेस उठले ना तेव्हा बघितलं होतं. रात्रीला पण एकदम जोरदार पाऊस चालू होता. पावभाजीच्या जागी जर याला दुसरी कोणती शिळी भाजी दिली असती ना, त्याने आम्हाला काय काय ऐकवलं असतं. काही पण सांगता रे. खाल्लं नसतं ना, पण तू खाल्लं मी असतं. ऍडजस्ट केलं असतं ना दुसरं काही, पण तुम्हाला ताण नसतं दिला. अगं बाई ग, खरंच करतो ऍडजस्ट करतो. तर आता आले मी वरच्या बेडरूम मध्ये, कारण ना इथल्या एसीचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. त्यातून आहे ना पाणी टपकत होतं. त्यामुळे ना आता ते सर्व्हिस वाले आलेले, तर ते ना बघताय पाणी कुठून येते त्यात. तर हर्षदला म्हटलं होतं जा त्यांना मदत करू लागते, इथे येऊन खेळतोय नुसता. आम्हाला दादा गेला ना वरती त्यांच्यासोबत. आम्हाला दादाच म्हणे नको येऊ, पाऊस चालू आहे. मी ना टेरेसवर आलेले आणि ना पाऊस तर चालू आहे, पण पाऊस आहे ना लागत नाही, कारण की वरती सोलार आहे ना, त्याच्यामुळे ना पाऊस लागत नाहीये. इतकं भारी वाटतंय ना वरती. वरचा एसी होता ना त्यातून ना पाणी येत होतं बाहेरून. आता ना त्याचा पाईप वाढवलेला आहे. हा इथला जो पाईप आहे ना तो लंबा केलेला आहे. आणि हर्षदला तर लय पाऊस लागत होता कामाच्या वेळेस, आणि आता बघा कसं वरती येऊन नाचतोय. भारी. आपण इथं मस्त सोलार आहे ना, तर पावसाचा आनंद पण घेता येतोय एका साईडला उभं राहून. आता आम्ही ना टीव्हीवर ऋषीचा ब्लॉग बघतोय. रस्सी खेच खेळलो होतं आणि तो ब्लॉग बघता बघता आम्हाला एवढं हसायला येतंय ना, आज पण आमचं नुसतं पोट दुखतंय. बाहेर मस्त पाऊस चालू आहे ना, त्यामुळे आईंनी ना मस्त पालकाचे भजे बनवलेले. पालकाचे आणि मिरचीचे भजे टेस्टी झाले. मस्त आले का? पालकाचे भारी लागतं. पालकाचा क्रंची क्रंची झालेला आहे मस्त. तर आताच आम्ही ना एक मूवी बघितला आणि आता आहे ना मूवी पण संपलेला आहे आणि बाहेर ना पाऊस पण बंद झालेला आहे आणि वातावरण एवढं भारी झालेलं आहे. एकदम थंड थंड वातावरण झालेलं आहे. बाहेर जरी गेलं ना की थंडी वाजायला लागते. किती मस्त वातावरण झालेलं आहे ना. काश्मीरची फिलिंग. हा, एकदम भारी वाटतंय. आता म्हणू नको की काश्मीरला नेलं नाही. आपल्या इथंच काश्मीर बनवलं मी तुझ्यासाठी. आता म्हटलं की आता पाऊस बंद झालाय, लगेच पाऊस सुरू पण झालाय. आता बाहेर गेलो होतो तेव्हा पाऊस बंद होता ना, सुरू झाला परत पाऊस. बरे भाऊ पडत राहा म्हणा. गाईस, तर आता आहे ना आमच्या कोर्सचं काम चालू आहे. या साईडला आहे ना मीटिंग वगैरे चालू आहे आणि अमोल पण खूप सारी हेल्प करतोय. पीपीटी बनवतोय. म्हणजे येतं अमोलला काहीतरी, है ना. आणि हुशार आहे अमोल. ऍक्टिंग करतो हेल्प करायची. हा. आणि हा खायचं काम करतोय बस. याला तू काय पॉपकॉर्नचा नाद लागलाय? डिपार्टमेंट माझ्याकडे, फूड डिपार्टमेंट. पॉपकॉर्नचा काय नाद लागलाय? हे काय आहे? बनवायचंय काय? माझ्या रूम मध्ये ठेव. आमच्यासाठी काहीच नाही मागवलं, फक्त पॉपकॉर्नच मागवले का रे तू? होय, बोलायला पण 2 मिनिटं बोला. हा आमच्यासाठी काय मागवलंय? ठीक आहे. चीजचे हा. बिस्किट. आता आमचं आहे ना काम झालेलं आहे, म्हणजे थोडंच झालेलं आहे, थोडं बाकी आहे. अजून पण यांचं काम चालूच आहे. पीपीटी बनवतात. ते झाली का नाही? बनवतात ते शोधतात काय तुम्ही दोघं कुठे चालले आता? ते आशिषची मैत्रीण येते प्रोझोनला, हा. तर भेटून यायचंय. तुझी नसेल. नाही तुझीच आहे भाई, आपल्या दोघांची ना. आमच्या अमोलने पीपीटी बनवलेली. बापरे बाप, मला हे ऐकूनच असं आश्चर्यचकितचा धक्का बसतोय. इकडे जादू बघा. हे बघा, याला टच केलं ना तरी तो श्वेताला धडकतो. हे बघा. नको नाही यार, हे बघ, अजून गेले मी. अरे हे बघ, आता जर मी त्याचा हात ओपन करून फेकला तर हद्दी करतो काय करू? हे बघ, हे बघ. अरे मारायचं कोण नाही. हे थोडं जोरात देतो. अमोलला पप्पीच दे ना आता. तू फ्रेश हो ना. हा काम कर पीपीटी असंच जाणार तो, असंच जाणार तो फिरायला. नाही रे बाबा, आशिषची मैत्रीण भेटायला ती नटून तटून जाणार आहे. तर आता लागलेली आहे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला आणि आज आमच्या घरी बनणार आहे काळ्या मसाल्याची भाजी. त्यासाठीच आहे ना मी इकडे काळा मसाला भाजून घेते. ऋषी आणि आशिष दादा पण आलेले आहे घरी. काय केलं रे तिकडे? हा, तुला कोणत्या फ्रेंडला भेटायला गेलो? कोण फ्रेंड? कॉमन होती याची जवळची मैत्रीण. माझी मैत्रीण होते. तीच का ती कॉमन फ्रेंड तुमची? दोघांची. हा,
मैत्रिणीला भेटलो माझ्या. तू सांगून नव्हतं गेला तिला कोणाला? पार्वीला? तिला काय सांगायचं त्याच्यात? मैत्रीण माझी, तिला काय सांगू? काय सांगू म्हणजे? काय तू सांगू? तर म्हणे मला शॉपिंग करायची म्हणे. कुठं शॉपिंग करायची? मी सांगितलं ना तुला, मला मैत्रिणीला भेटायला जायचं. शॉर्टकट का होत नाही सांगितलं होतं. तू जाताना काय बोलला होता? मला शॉपिंग करायची म्हणे. मग काय मग काय? शॉपिंग पण करायची होती आणि भेट शॉपिंग काय केली? शॉपिंग काय केली? शॉपिंग नाही गेली, मैत्रिणीला भेटलो, दॅट्स इट. एकदम गोड होती पण माझी मैत्रीण. तू बघताच इम्प्रेस झाला की नाही? की नाही? स्वभाव पण भारी होता भाई, स्वभाव लय भारी होता. आणि एवढी भारी आली होती ना ती अरे, सिरियसली. चांद छुपा बादल. जास्त नाही होते हे, जास्त नाही होते. उगे नाटक करतोय हा, खोटं बोलताय दोघेचे दोघं. नाही खरं, शपथ मैत्रिणीला भेटायला गेलतो. माझी खोटं नाही बोल. शपथ, हा माझी शपथ. हा, तुझी चप्पल खाली आहे ना? खरं सांग, तुझी चप्पल खाली आहे ना ग? खरं सांग. सांग रे भाई, खरं सांगितलं. गेलो का नव्हतं? इमानदारची. इमानदारची नाही. मग तुम्ही जाताना का नाही सांगितलं मला? पण तुला काय करायचंय? काय करायचंय ऋषी, काय करायचंय? हा मग हा, तुला जाताना सांगता नाही आलं का? काय हसतोय वरती तोंड घेऊन? मी फक्त पप्पी घेतली आपल्या, सॉरी भेटलो फक्त. हासी मजाक मध्ये ना कधी कधी खरं बकून टाकत असं ना, हा, की मला वाटायला पाहिजे की हा हासी मजाक. हक केलं होतं फक्त. हक केलं होतं. हा, लांबून केलं ना रे भाई. ती अशी उभी होती बरं का, आणि ना किती लांबून केलं माहिती का? हा पाय बघितला. लाज लज्जा नाहीये का रे तुला? वरती तोंड घेऊन मला सांगतो पण आहे तू. सॉरी. हा? अरे मैत्रिणीला भेटलो मी. माझी मैत्रीण माहिती कोण आहे तुला? हा, कोण आहे सांग. तू. पण तू भेटायला तर दुसऱ्या मैत्रिणीला गेला होता ना. अरे कोणती मैत्रीण? मला एक मैत्रीण ठेवू देत नाही चपटे. श्वेता म्हणजे माझ्या जेवढ्या मैत्रिणी होत्या तिच्यामुळे सगळ्या डिस्कनेक्ट झाल्या. मैत्रीण एक नाही ठेवू देत. काय काय चुकलं माझ्या बहिणीचं? हा, हा? सगळे पण असेच करतात, दुसरे लोक पण असेच करतात. मला पण ठेवू देत नाही. ती मैत्रीण बहीण पण का पागल आहे लागते? ना. का लागते तुला मैत्रीण? मैत्रीण? मला मैत्रीण याच्यासाठी लागते की पाहिजे मैत्रीण. एक तरी मैत्रीण आहे का तुला? ढंगाची होती का एक तरी? हा? काहीच गरज नाही तुला. थांब ना, नाही, नाही. त्याचे ते जाऊ दे, मला मैत्रिणीची गरज नाहीये. हा, सांग. ऐक ना, मला मैत्रिणीची गरज नाहीये. आशिषची दाढी मिशी काढू आणि त्याला आहे ना माझी मैत्रीण बनवून टाकू. डायरेक्ट त्याला चिकना करू आणि नाही. ऑपरेशन करू. का गरज असते मैत्रिणीची? मैत्रिणीची याच्यासाठी गरज असती, क्लासला 2 मॉनिटर काय असता, एक मॉनिटर अब्सेंट असला की दुसरा म्हणणार चला सॉरी, दुसरा अटेंडन्स घेणार त्यासाठी. मारल रे मी. ठेवू देत मग मला मैत्रीण. माझ्या मैत्रिणीचा प्रॉब्लेम काय आहे? चांगली मैत्रीण ठेवली तर कोणीच काही म्हणणार नाही. कि श्वेता श्वेताला मेरी मैत्रीण, बहन भी हा. आज से, बहन तो पहले से है, मैत्रीण. लेकिन मेरे लिए मैत्रीण ढूंढना चाहिए. पोरगीच आहे ना, तिला मैत्रीण बनव ना मग. आमचं रिलेशन बहीण भावाचं आहे ना ग. मग मैत्रीण बनवू शकत नाही. तू एक मैत्रीण ऍडिशनल. मी आणि श्वेता आणि आई 3 झाले. प्रत्येक कम से कम वयाच्या नाही यार, कॅटेगरी झाली मैत्रीण. कम से कम 50 होतो दे यार, कम से कम. मैत्रीण पाहिजे तुला? मैत्रीण पाहिजे. काय ग? काय ग? खरं सांग, का गेला होता आज? अरे अबो. मी काय केलं माहिती का? असं जॅकेट का घालून गेलो तुम्ही? तिथे असं माझं जॅकेट काढलं बरं का, आणि वरतून पाऊस चालू झाला. भाई आशिकी. तुला मारून मी आणते घेईन तुझी. आंधी आए या तूफान आए, हम तो एक अच्छी मैत्रीण बना के रहेंगे. और हम उसे बनने नहीं देंगे. तुम्हारा एक ख्वाब भी रह जाएगा. ती छान मैत्रीण आहे. किती छान आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. किती छान मैत्रीण आहे माझी. ऋषी आणि आशिष दादा गेम खेळतायत पबजी. यस, ही बघ माझी मैत्रीण. ही माझी मैत्रीण आहे पबजी मधली. ती तर तूच आहे. मीचे. आमचे जेवण वगैरे झालेले आहे आणि हर्षदची स्टाईल बघा. रे बाहेर खेळतोय कसा? हर्षद आता प्रो प्लेअर झालेला आहे, सगळे गेम खेळता येतात. हर्षदने ना स्पीच कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला आहे, तर तो आता आहे ना स्पीच म्हणून दाखवणार आहे. तो बघा कुठे उभं राहिलाय. खाली उतर तू आधी. स्टेज पडला तर उद्याचं भाषण जायचं. आदरणीय प्रधानाचार्य महोदय, माननीय शिक्षकगण एवं मेरे प्रिय साथियों, आप सभी को मेरा सादर नमस्कार। आज मैं देशभक्ति राष्ट्र के प्रति हमारा कर्तव्य इस विषय पर अपने विचार प्रस्तुत करना चाहता हूँ। देशभक्ति केवल तिरंगा लहराना और राष्ट्रगान गाने तक सीमित नहीं है। हळूहळू सांगायचं. देशभक्ति केवल तिरंगा लहराना और राष्ट्रगान गाने तक सीमित नहीं है।
एक अच्छी देशभक्ति अपने देश के प्रति प्रेम और अपने कर्तव्यों का ईमानदारी से पालन करने में है। महात्मा गांधी जी ने कहा था कि आप वही परिवर्तन बनिए जो आप दुनिया में देखना चाहते हो। यदि अगर हम छोटे छोटे कर्तव्यों को पूरी निष्ठा से निभाए तो हमारा देश अवश्य ही महान और विकसित बनेगा। मैं जाते जाते यही कहना चाहूंगा, न जात पात पर लड़ेंगे, न मजहब पर बटेंगे, न जात पात पर लड़ेंगे, न मजहब पर बटेंगे। हम भारत की ताकत है, सिर्फ देश के लिए जिएंगे, सिर्फ देश के लिए जिएंगे। जय अरे हिंद। माता की जय. जय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता माझी नाईट स्किन केअर झालेली आहे आणि आता आहे ना मला खूप जास्त झोप येते. सो आपला ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. Give me